चला स्पीडअप करा. खरं तर ही चला खरं तर फर्स्ट आणि सेकंड रँकिंगला टीम राहण्यासाठी म्हणजे ही मॅच आहे आणि खरं तर IPL लॉट्स असल्यामुळे अशा पद्धतीने मॅच खेळावी लागेल. परंतु ही मॅच 1 ओव्हरची जरी असती तरी सुद्धा चाललं असतं. ठीक आहे, चला लवकर स्पीडअप करा, ह्या मॅचला उशीर नको. आणि नक्कीच इथे आपण पाहतोय की चला स्पर्धा उत्कृष्ट दर्जाची पाहायला मिळाले. वेळ घेऊ नका, फार महत्वाच्या मॅचेस आपल्याला पूर्ण करायचे आहेत. लीग स्टेजच्या मॅचेस इथे सुरू आहेत. चला दोन्ही टीमचे 12th मॅन कंपल्सरी इथे आपण पाठवायचे आहे. 12th मॅन लवकर या. दोन्ही टीमचे 12th मॅन. दिस इज द फायनल कॉल. हे शेवटचा कॉल असेल आपल्याला. आणि इथून मात्र पहिल्या सत्रासाठी मी अक्षय पाटील यांना विनंती करतो आपण समालोचन कक्षात यावं. सुभाष शिंदे यांनी ड्रेस चेंज केलाय. त्यांची टीम आता मात्र ते आशा पल्लवीत झाल्यात त्यांच्या. चला जांभिवलीचे आदरणीय सरपंच कर्जत जांभिवली सरपंच वसंतजी पवार साहेब यांना विशेष विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. मॅच स्टार्ट झालाय. पहिला बॉल डॉट. अंकित ऑन स्ट्राइक. चला आणि या विभागातले एक उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू आमचे कुणाल पाटील यांचं देखील स्वागत होईल. कुणाल वाघमारे जुने जाणते सिनियर खेळाडू आहेत आणि वरसे विभागात 2 खेळाडूंची ओळख संपूर्ण तालुक्यात घेतली जाते. पहिले म्हणजे सुभाष शिंदे आणि दुसरं म्हणजे कुणाल वाघमारे. हे वरसे विभागाचे वैभव आहेत. क्रिकेटच्या क्षेत्रात खूप नाव केलं यांनी. चला आता ज्यांचं सरपंचांचं स्वागत झालं. अक्षय पाटील ओव्हर टू माईक. धन्यवाद. या ठिकाणी अंकित आणि संजय अशी सलामीची जोडी मैदानामध्ये आपण बघतोय. नवनाचा 12वा खेळाडू कृपया पाठवून द्यायचा आहे. मैदानाकडे आपण या ठिकाणी वळणार आहोत. एक सुंदर अशा मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा सामना असेल. दोन्ही टीम हे क्वालिफाय झाल्यात. मात्र रँकिंगसाठी या ठिकाणी ज्या पद्धतीने VPL ची मीटिंग झाली होती त्या नियमाप्रमाणे या ठिकाणी मॅच आपण घेतोय. विकेट खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच ग्राउंड शॉट पद्धतीने चेंडू खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पूर्णतः या ठिकाणी चूक करतोय. थोडंसं क्षेत्ररक्षण बागडलं जातोय आणि संघाची धावसंख्या या ठिकाणी जाऊन पोहोचतीये 2 या धावसंख्येवरती. 3 धावा काढल्या. सॉरी माफी असावी. 3 धावा या ठिकाणी आपण बघतोय. 3 धावेने या ठिकाणी धावसंख्येला सुरुवात होणार आहे. OV11 संघमालक मिलन जाधव आणि यश जगताप विरुद्ध नवनाथ 11 संघमालक या ठिकाणी अनिल सकपाळ, करण ढेबे, जोमा दरोडा, सचिन जाधव, राकेश जाधव, संदीप पोंगल असे या ठिकाणी संघ मालक आहेत. यांच्यामध्ये जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळी चांगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. सरळ चेंडू फलंदाजाला चकवत देत या ठिकाणी अर्थातच निर्धाव चेंडू गेलाय. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि संघ स्थिरावतोय 3 या धावसंख्येवरती. अतिशय सुंदर या ठिकाणी कौतुकास्पद आयोजन नियोजन मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थाने कौतुक करेन मी तर ओमकार डेकोरेटर्स अर्थातच रामदास जाधव यांचं. कारण खऱ्या अर्थाने या स्पर्धेला त्यांनी शोभा आणली आहे आणि त्यांचं कौतुक जेवढं करावं तेवढं फार कमी आहे. यावेळी ग्राउंड शॉट चेंडूला खेळला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. यावेळी मात्र स्वतःच्या पॉपिंग क्रीज मध्ये यशस्वीरित्या पोहोचतोय. संघाची धावसंख्या या ठिकाणी निश्चितपणानं आपल्याला पाहायला मिळतीये. एका धावेने 4 धावा या ठिकाणी स्कोर कार्ड वरती वाढताना पाहायला मिळतीये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 4 धावा आलेले आहेत आणि आता उर्वरित 6 चेंडूंमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय ते पाहणं अतिशय गरजेचं आहे. याच्यानंतर सुद्धा या ठिकाणी क्वालिफायची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. क्वालिफायसाठी लीग स्टेजची मॅच असेल. जय हनुमान वॉरियर्स आणि या ठिकाणी स्वर्गीय भोरा 11 दोन्ही संघांनी टॉस साठी तयार राहायचंय. जय हनुमान वॉरियर्स आणि भोरा 11 टॉस साठी या ठिकाणी यायचंय आपण. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये. विनंती असेल नवनाथ 11 संघ जास्त वेळ घ्यायचा नाहीये. 2 षटकांचा मॅच त्याच्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थानं
या लीग स्टेजच्या मॅचेस संपल्या जातील आपण बघतोय. वैजनाथ मित्रमंडळ वरसे आयोजित वरसे पंचक्रोशी प्रीमियर लीग 2025 ही स्पर्धा तितक्याच दिमागदार पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतीये. तमाम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा असेल किंवा प्रमुख उपस्थितीमध्ये ही स्पर्धा पार पडताना आपल्याला पाहायला मिळतीये. ऋषभ भेसरे या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. बॅटची एज घेतलीये. आपण बघतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडस बागडले जातोय. 2 धावा या ठिकाणी रोखू शकत नाहीत आणि या 2 धावा आपण दुसरी धाव घेत असताना फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालाय. एक महत्वपूर्ण विकेट. बॅक टू द पॅव्हिलियन डीजे. या ठिकाणी आपल्याला बाद होताना पाहायला मिळतो. 1 धाव या ठिकाणी काउंट होईल आणि संघ जाऊन पोहोचलाय 5 या धावसंख्येवरती. अतिशय चांगले सामने मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज अतुल या ठिकाणी सज्ज असेल मित्र म्हणेन फलंदाजीसाठी. संजय बेकावडे याचा या ठिकाणी विकेट आपल्याला पाहायला मिळाला. ऋषभ बेसरे याचा हा चेंडू खाली उसळी घेणारा चेंडू काहीच समजला नाही आणि आपण बघितलं तर फलंदाजाला चकवा देत यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन चेंडू विसावला आणि संघाची धावसंख्या स्थिरवली पुन्हा एकदा 6 या धावसंख्येवरती. अतिशय चित्रथरारक मॅचेस आपल्याला शेवटच्या चेंडू पर्यंत येताना आपल्याला पाहायला मिळाले. ऋषभ पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. बॉल आणि बॅट यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. फलंदाजाला चकवा देत सरळ चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये जाऊन विसावलाय आणि या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झालीये. संघाची धावसंख्या स्थिरवतीये 5 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकाचा खेळ आता पण या ठिकाणी चालू आहे आणि फक्त 1 धाव या दुसऱ्या षटकामध्ये खर्च करताना पाहायला मिळतीये. त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. मात्र 1 धाव या ठिकाणी दोन्ही फलंदाज पूर्ण करतील. 1 धावेने दोन्ही फलंदाज स्ट्राईक रोटेट करतायत. लेग बाय स्वरूपामध्ये ही धाव आपल्याला येताना पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 6 या धावसंख्येवरती. यावेळी ऋषभ याचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे. किती कौतुक करावं ते फार कमी आहे या गोलंदाजाचा. कारण या क्रुशियल मुवमेंटला या मॅच मध्ये निश्चितपणाने आपण बघितलं तर अशीच गोलंदाजी होणं. संघाची धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 6. ऋषभ विकेट केलाय चेंडूला. ज्या फटक्याची या ठिकाणी गरज होती तो फटका या ठिकाणी आलाय. हा येतो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. प्रेक्षणीय दर्जेदार माइटी हिट षटकार. संगणक क्षेत्ररक्षण साधवायचं आहे. स्पीडअप करायचं आहे. अतिशय सुंदर मॅचेस मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा मॅचेस आपल्याला रँकिंग साठी खेळवली जाते. ओबी 11 आणि नवनाथ 11 यांच्यामध्ये पहिली इनिंग संपली आहे. पहिल्या इनिंग मध्ये धावा केल्या तब्बल 12 आणि विजयासाठी 13 धावांचे माफकचं टार्गेट आहे. परंतु क्रिकेट म्हटलं की अर्थातच ज्या पद्धतीने स्पर्धा रंग बदलतो तसाच रंग बदलणारा हा खेळ म्हणजे क्रिकेट या ठिकाणी मित्रांनो आपण नेहमीच म्हणत असतो. या ठिकाणी मैदानाकडे आपण वळणार आहोत. अर्थात आपण बघतोय ओबी 11 चला ओबी 11 संघट लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि नंतरचा मॅच असेल जे हनुमान वॉरियर्स आणि बोरा 11 दोन्ही संघांनी या ठिकाणी टॉस साठी यायचंय.
चला टॉस साठी या ठिकाणी टॉस साठी जय हनुमान वॉरियर्स आणि भोरे 11 टॉस करून घ्यायचं आहे. चला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची. 12 चेंडू आणि 13 धावांची या ठिकाणी गरज आहे. गोलंदाज संजय बेकावडे या ठिकाणी गोलंदाजी मार्फत सज्ज असतील. त्या ठिकाणी टॉस होईल जय हनुमान वॉरियर्स आणि अर्थातच भोरा 11 या दोन संघांमध्ये टॉस घ्यायचा आहे. आणि प्लीज टॉस साठी जायचं आहे आपण. हरेश याच्यासाठी या ठिकाणी निश्चितच एटीएम खुलं झालंय. निलेश पाटील गागोदे यांच्याकडून आपण बघतोय हरेश याच्यासाठी एटीएम खुलं झालंय. प्रत्येक षटकारासाठी या ठिकाणी 200 रुपयाचं बक्षीस आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. आणि नयन शेला आमचे परम मित्र की ज्यांनी VPL मध्ये एकदा या ठिकाणी सामना जिंकला होता. त्या ठिकाणी आपण बघतोय जे हरेश वरती या ठिकाणी बक्षीस लावलं होतं तो हरेश मात्र या ठिकाणी माघार येतोय. एक महत्वपूर्ण विकेट बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे जगदीश जाधव यांच्याकडून या ठिकाणी विकेट साठी बक्षीस आलंय. 200 रुपयाचं बक्षीस आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी आपण बघतोय पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी झालेलं आहे. एक महत्वपूर्ण विकेट यावेळी मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. संजय बेकावडे अष्टपैलू खेळाडू आपल्याला काय म्हणावं याचं एक जिवंत उदाहरण आणि ते दाखवून दिलंय. बॅक टू बॅक दुसरी विकेट. डीजे मास्टर बघतोय कशा पद्धतीने क्रिकेट चालतंय बघा मित्रांनो. जिथे धावा पाहिजे होत्या 12 चेंडू आणि 13 धाव्यांची त्यावेळी पहिल्या 2 चेंडूवरती महत्वपूर्ण विकेट घेतल्यात आणि खऱ्या अर्थानं बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळतीये. नरेश दुधुस्कर असेल जगदीश जाधव असेल आणि खऱ्या अर्थाने बक्षीस लावलंय. आता विकेट साठी कैलास पाटेक यांनी सुद्धा या ठिकाणी बक्षीस लावलंय. आणि अर्थातच या ठिकाणी आपण बघतोय हॅट्रिकच्या मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच संजय बेकावडे इज ऑन हॅट्रिक. यावेळी बॅटची एज घेतली आहे. अर्थातच मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाही, कोणत्याही प्रकारचा धोका या ठिकाणी संभवत नाहीये. संघाची धावसंख्या मात्र सुरुवात नाहीये. 2-0 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. बक्षिसांची खैरात आपल्याला पाहायला मिळते. कैलास पाटेक यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं बक्षीस आपल्याला पाहायला मिळतोय. संजय पुन्हा शिकता आपल्या गोलंदाजी मार्फत सज्ज.
यावेळी मात्र पूर्णपणे मामा बनवला जातोय दिनेश कदम. त्याला वाटलं होतं की चेंडू खराब आहे, मात्र आमचे पंच पूर्ण या ठिकाणी आपल्या अनुभवाला या ठिकाणी कामाशी आणतात आणि यावेळी हा चेंडू जातोय निर्धाव. आता समीकडे येऊन ठेवलाय 18 चेंडू आणि 13 धावा. यावेळी मात्र बिगिट केलाय चेंडूला. सरळ चेंडू आपण बघतोय, हा येतोय जबरदस्त प्रेक्षणीय माइटी हिट षटकार. निश्चितच हा षटकार आलाय आणि त्याच्यासाठी निलेश पाटील आणि नयन शेलार यांच्याकडून प्रत्येकी 200 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी लागू झालंय. बँक हॉलिडे आहे, मात्र एटीएम या ठिकाणी पूर्ण खुले आहे आणि विकेटसाठी 100 रुपये असेल सुजित दळवी यांच्याकडून. उपसरपंच जांभिवली यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय. एटीएम खुला आहे, विकेटसाठी आहेत बक्षीस, षटकारांसाठी सुद्धा या ठिकाणी बक्षीस आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खऱ्या अर्थाने चित्तथरारक मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिनेश बिगिट खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला आणि यावेळी मात्र बॅटची एज घेत सरळ चेंडू यष्टीरक्षकाने ग्लोव्ह मध्ये जाऊन विसावला. अजून एक विकेट आपल्याला बॅक टू पॅव्हिलियन पाहायला मिळते. म्हणजे मंडळांवरती जीव नाही तो प्राण आहे आमचा आणि अर्थातच असा अमर विकोट गेले 3 दिवसापासून वेळ नव्हता, पण तो आज आवर्जून या ठिकाणी या मॅचचा आनंद घेण्यासाठी आहे आणि खऱ्या अर्थानं आयोजक कमिटीच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मिलन जाधव यांच्याकडून या ठिकाणी एटीएम खुलं झाले. ओबी 11 संघाने हा सामना जिंकला तर संघ मालक मिलन जाधव यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस आपल्याला पाहायला मिळतोय आणि निश्चितच अमर भिकोट यांचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल. कारण मित्रांनो, कोणतेही सामने या ठिकाणी जर आपल्याला भरवायचे असतील तर वेळोवेळी या ठिकाणी आठवण आली गेली अमर भिकोट यांची आणि नियोजनामध्ये त्यांचं निश्चित मला प्रत्येक वेळी हातखंड या ठिकाणी योगदान लाभलेलं असतं. असं अमर भिकोट मात्र आज व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. शुक्रवार पासून त्यांची आम्ही वाट बघत होतो, मात्र आज वेळात वेळ काढून या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र मैदानाकडे आपण वळणार आहोत. 7 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 5 चेंडू आणि विजयासाठी 6 धाव्यांची गरज. 5 चेंडू विजयासाठी 6 धाव्यांची गरज आहे. चित्तथरारक मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. कोण जिंकणार कोण पराभूत होणार ही येणारी वेळ या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज दर्शन या षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू लोवर फुलटॉस चेंडू बॉलर बॅकडॉ फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. उचल करतोय, फेकी करतोय. अतिशय सुंदर क्रिकेट मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. आता सेमीकडे येऊन ठेपलाय. 4 चेंडू आणि विजयासाठी 5 धाव्यांची गरज. यावेळी दर्शन बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल आणि बॅट यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. क्रिकेट 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 कशा पद्धतीने रंग बदलतं ते बघा मित्रांनो, की जिथे 12 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण होतं, असं वाटलं होतं की हा एकतर्फी मॅच नवनाथ 11 संघ या ठिकाणी घेऊन जाईल, मात्र कुठेतरी कमबॅक केलंय. मी तर म्हणेन गोलंदाजानं संजय बेकावडे यांना टाकलेलं पहिल्या षटकाचा स्पेल, त्यामध्ये घेतलेले 3 विकेट आणि ती पोषकता या ठिकाणी दुसऱ्या षटकामध्ये तशीच पाहायला मिळते. आणि आता सामन्यातले निर्णायक चेंडू बाकी आहेत 3 आणि विजयासाठी धावा पाहिजेत 5. 3 चेंडू 5 धावा, 5 धावा 3 चेंडू. कोण जिंकणार कोण पराभूत होणार ते पाहणं अतिशय गरजेचं आहे. त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. क्या बात आहे, कौतुक करावं लागेल अर्थातच मित्र म्हणून या दर्शन पाटील या गोलंदाजाचं, की ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, फलंदाजाला खडे खडे या ठिकाणी उभा ठेवतोय आणि निश्चितच कुठेतरी आपल्या संघाला गोलंदाजीच्या माध्यमातून या ठिकाणी अर्थातच योगदान देतोय.
सुजित दळवी यांच्याकडून डॉट बॉल साठी सुद्धा या ठिकाणी 100 रुपयाचा बक्षीस आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू विजयासाठी 5 धाव्यांची गरज. ओव्ही 11 जिंकणार की नवनाथ 11 रँकिंग साठी या ठिकाणी मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. टॉप साठी कोण राहणार, सेकंड रँकला कोण राहणार ते पाहणं मित्रांनो अतिशय गरजेचं आहे. यावेळी बिग हिट केलाय. सरळ चेंडू आपण बघतोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि मात्र यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय एक महत्वपूर्ण विकेट. संजय बेकवडे यांनी पकडलेला झेल आपल्या संघाला पूर्णपणे या ठिकाणी मॅच मध्ये कमबॅक केलाय आणि यावेळी मात्र आता निर्णायक चेंडू बाकी राहिला 1 आणि विजयासाठी 5 धाव्यांची गरज. निश्चितच बघा मित्रांनो क्रिकेट कशा पद्धतीने रंग बदलतात. 12 चेंडू मध्ये 13 धावा या ठिकाणी डिफेन्स केल्यात मित्र म्हणून या ओव्ही 11 संघानं. कारण हा संघ काका आपण बघितला तर एकदा अपोजिट संघानं शुक्रवारच्या सत्रामध्ये तब्बल 79 धावा या ठिकाणी, 1 चेंडू 5 धावा, 4 धावा जर केल्या तर मॅच या ठिकाणी टाय होऊ शकतं. 1 चेंडू विजयासाठी 5 धाव्यांची गरज. टाय झाला तर निश्चितच सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. चौकार येईल की षटकार येईल ते पाहणं अतिशय गरजेचं आहे. यावेळी आपण बघतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करेल का, 1 धाव पूर्ण करतात दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि यावेळी मात्र ओव्ही 11 संघ या ठिकाणी या सामन्यामध्ये आपल्याला विजय होताना पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थाने चित्तधरक मॅच मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाला. 12 चेंडू आणि 13 धावा खऱ्या अर्थाने डिफेन्स केल्यात ओव्ही 11 संघानं. त्यामुळे निश्चितपणाने खऱ्या अर्थाने त्याचं कौतुक करावं लागेल आणि खऱ्या अर्थाने हेच अपेक्षित होतं. ज्या 2 गोलंदाजांनी ही करिश्माई जादू आपल्याला करून दाखवली त्या 2 या ठिकाणी गोलंदाजांना खऱ्या अर्थानं खांद्यावरून घेऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जात आहे. जनमान वॉरियर्स आणि अर्थातच भोऱ्या 11 यांच्यामध्ये ही मॅच होईल. क्वालिफायची मॅच असेल, 2 षटकांचा सामना असेल आणि आता मात्र ग्रुप ए मधून या ठिकाणी टॉपला गेलाय ओव्ही 11 आणि सेकंड रँकला असेल मी तर म्हणेन नवनाथ 11 संघ आणि या आता याच्यातून काळेश्री प्रसन्न संघ बी मधून टॉपला गेलेला आहे आणि सेकंड रँकला कोण या ठिकाणी जाणार ते पाहणं अतिशय गरजेचं आहे.